नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एकदा तुमच्यासाठी एक वेगळा व्हिडिओ घेऊन मी आलेली आहे। थोड्याच दिवसामध्ये आपली MSCITची जी काही एग्जाम आहे ती होणार आहे आणि MSCITची एग्जाम म्हटलं की सगळ्यांना जी भीती वाटते ती म्हणजे कशाची, तर जे काही ऑब्जेक्टिव्हचे प्रश्न असतात ते त्या प्रश्नांची सगळ्यांना भीती वाटते। कारण तुम्हाला एग्जामचं जे काही शेड्यूल असेल म्हणजे त्याची जी काही पद्धत आहे ती तुम्हाला सगळ्यांना माहिती असेल, तरीसुद्धा मी एकदा तुम्हाला सांगून ठेवते। तुम्हाला टोटल एग्जामसाठी जे आहेत MSCITच्या एग्जामसाठी तुम्हाला टोटल 50 प्रश्न असतात। त्या 50 प्रश्नांपैकी तुम्हाला 35 जे प्रश्न असतात ते प्रॅक्टिकलचे असतात आणि 15 प्रश्न जे आहेत ते तुम्हाला कसले असतात, ऑब्जेक्टिव्हचे। ओके, 35 पैकी तुम्हाला पासिंग क्रायटेरिया जो आहे म्हणजे किती मिळाले पाहिजेत तुम्हाला, 35 पैकी 14 मार्क्स मिळाले पाहिजेत आणि त्याच्यानंतर तुम्हाला 15 जे काही ऑब्जेक्टिव्ह असतात त्या ऑब्जेक्टिव्हमध्ये 15 पैकी तुम्हाला 6 मार्क्स मिळाले पाहिजेत। एका प्रश्नासाठी 1 मार्क्स तुम्हाला असतो। ओके, हे तुम्हाला एग्जामचं जे काही स्वरूप आहे ते तुम्हाला सगळ्यांना माहितीच असेल। ओके, मग हे सगळं असल्यानंतर आपल्याला जी खास करून जी भीती वाटते ती म्हणजे कोणती, ऑब्जेक्टिव्हची। कारण थेरी हा जो प्रश्न आहे तो सगळ्यांसाठीच जड जाणारा प्रश्न आहे। ओके, आणि ही तुमची भीती कुठेतरी कमी करावी म्हणून हा व्हिडिओ खास मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे। या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला असे काही ठराविक प्रश्न सांगणार आहेत जे हमखास आत्तापर्यंतच्या परीक्षेला हे विचारलेले गेलेले आहेत आणि याच्या पुढेही ते विचारले जाणार अशी आपण अपेक्षा करूया। आणि एवढे जरी तुम्ही जे प्रश्न जे आहेत ते जर तुम्ही केले तर तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क्स मिळून जातील। ओके, तर मग आपण चला स्टार्ट करूया हा जो व्हिडिओ आहे त्याच्यासाठी, आणि म्हणजेच कोणते, ऑब्जेक्टिव्हच्या क्वेश्चनसाठी। ओके, तर पहिला प्रश्न आहे, तुमच्या स्क्रीनवर दिसत असेल, प्रत्येक स्लाइडवर मी 2-2 क्वेश्चन्स दिलेले आहेत। तर पहिला प्रश्न आहे तुमचा, हार्ड डिस्क पॅक्स आर रिमूवेबल स्टोरेज डिव्हाइसेस यूज टू स्टोअर मॅसिव्ह अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन। तर हा जो प्रश्न आहे त्याचं उत्तर आहे ट्रू। त्यानंतर दुसरा प्रश्न आहे, रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजेच रॅम, रॅमचा हा फुल फॉर्म आहे। रँडम ॲक्सेस मेमरी म्हणजेच रॅम इज डॅश डॅश टाईप ऑफ मेमरी। तर रँडम ॲक्सेस मेमरी हा जो आहे हा कसला टाईप आहे, ही टेम्पररी मेमरीचा जो काही आहे तो पार्ट आहे। ओके, 2 प्रश्न तुम्हाला समजले असतील। त्याच्यानंतर तिसरा प्रश्न आहे तुमचा, विच लाईट्स आर प्रेझेंट ऑन अ वेबकॅम दॅट आर हेल्पफुल इन अ लो लाईट एन्व्हायरमेंट। तर ते आहे LED लाईट। ओके, त्याच्यानंतर पुढचा प्रश्न आहे, फुल फॉर्म ऑफ URL। URLचा फुल फॉर्म काय आहे तर तो माहिती असायलाच हवा तुम्हाला। त्याचं उत्तर आहे युनिफॉर्म रिसोर्स लोकेटर। ओके, त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ दिस फॅसिलिटीज इज प्रोव्हाइडेड बाय ॲन ऑपरेटिंग सिस्टम। ऑपरेटिंग सिस्टम आपण जेव्हा इन्स्टॉल करतो आपल्या मशीनमध्ये तेव्हा ती कोणती फॅसिलिटी आपल्याला प्रोव्हाइड करते, तर ती प्रोव्हाइड करते यूजर इंटरफेस। ओके, जो इंटरफेस असतो तो यूजरला प्रोव्हाइड करते। त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, प्रायमरी फंक्शन ऑफ अ कॉमन कीबोर्ड इज इन अ कम्प्युटर इज टू प्ले म्युझिक लाईक अ पियानो। नाही, हे उत्तर काय आहे, फॉल्स आहे। कीबोर्डचं म्हणजे जे काही प्रायमरी फंक्शन आहे ते काही असं पियानोसारखं म्युझिक वाजवणं नाहीये। तर मग हा प्रश्न काय आहे, फॉल्स आहे। पुढचा प्रश्न आहे, सेकंडरी स्टोरेज इज नॉन वोलाटाईल। हा प्रश्न ट्रू आहे। ओके, त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे, व्हॉट इज द नेम गिवन टू अ पार्ट ऑफ सर्कल ऑन विच डेटा इज रिटन इन अ स्टोरेज मीडिया। तर त्याचं उत्तर आहे सेक्टर। ओके, हा हमखास येतो, त्याच्यामुळे हे जे मी तुम्हाला आता जे काही प्रश्न आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून ठेवा, याचा स्क्रीनशॉट वगैरे काढून ठेवा आणि परीक्षेला जाता जाता हार्डली तुम्ही 10 मिनिट जरी वाचले तरी सुद्धा तुम्ही आरामात पास होणार आहात। ओके, पुढचा प्रश्न आहे, डॅश डॅश आर रिमूवेबल स्टोरेज डिव्हाइसेस यूज टू स्टोअर मॅसिव्ह अमाउंट ऑफ इन्फॉर्मेशन। तर त्याचं उत्तर आहे हार्ड डिस्क पॅक्स। ओके, हा जो प्रश्न आहे तो 2 स्वरूपात विचारला जातो, फिल इन द ब्लँक सुद्धा विचारलं जातं आणि त्याच्यानंतर तुम्हाला ट्रू फॉल्स वगैरे विचारलं जातं। ओके, त्याच्यामुळे तुम्ही व्यवस्थित करून ठेवा। पुढचा प्रश्न आहे, विच ऑफ द फॉलोइंग डिव्हाइस इज यूज टू प्ले फास्ट गेम्स ऑन अ कम्प्युटर।
तर याचं सिंपल उत्तर आहे जॉयस्टिक. जॉयस्टिक जो आहे तो आपल्याला कम्प्युटरवर फास्ट गेम खेळण्यासाठी उपयोगात येणारा आहे. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश इज द ॲबिलिटी ऑफ द ऑपरेटिंग सिस्टम. म्हणजे ऑपरेटिंग सिस्टमची काय ॲबिलिटी आहे टू रन मोर दॅन वन ॲप्लिकेशन ॲट अ टाइम. तर त्याचं उत्तर आहे मल्टीटास्किंग. ओके. पुढचं आहे अ लॅपटॉप कम्प्युटर इज अनादर नेम फॉर अ नोटबुक कम्प्युटर. तर हा प्रश्न ट्रू आहे. ओके. पुढचा आहे युटिलिटीज आर अल्सो नोन ॲज सर्व्हिस प्रोग्राम. तर हा याचा आन्सर बरोबर आहे म्हणजेच ट्रू आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश इज द बँडविथ यूज्ड इन specialized line to connect mini computers and mainframes as well as to transmit data over long distance. तर हे याच्यासाठी काय वापरलं जातं तर हाय बँड हे वापरलं जातं. ही बँडविथ आहे ती जे काय आहे याच्यासाठी हाय बँड हे आन्सर आहे. ओके. पुढचा प्रश्न आहे द डॅश डॅश कनेक्ट्स ऑल सिस्टम कंपोनंट्स. सगळ्या सिस्टमच्या कंपोनंट्स याला कनेक्ट होतात and allows input and output devices. म्हणजे इनपुट डिव्हाइस आणि आउटपुट डिव्हाइस अलाव करतो तो टू कम्युनिकेट विथ द सिस्टम युनिट. तर त्याचा आन्सर आहे सिस्टीम बोर्ड. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे when you type an address such as हा ॲड्रेस दिलेला आहे http डॅश कोलन त्यानंतर /www.mkcl.org. तर त्यामधलं जे ORG आहे त्याचा अर्थ काय होतो. ORG in this .org indicates that it is a. मग ORG हे कशाला परफॉर्म करतं तर त्याचा फुल फॉर्म आहे ऑर्गनायझेशनल वेबसाईट. ओके. ORG म्हणजे. ओके. त्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे द कीबोर्ड कीज लाईक कॅप्सलॉक्स दॅट टर्न अ फीचर्स ऑन ऑर ऑफ आर कॉल्ड. त्याला म्हणतात ते टगल कीज. ओके. कॅप्सलॉक काय करतो फीचर जो आहे तो ऑन ऑफ करतो. तर म्हणून त्याला कुठली कॉम्बिनेशन कीज नाही फंक्शन कीज नाही स्पेशल पर्पज कीज नाही तर त्याला काय म्हटलं जातं टॉगल कीज असं म्हटलं जातं. ओके. पुढचा प्रश्न आहे द फिजिकल लेआउट ऑफ वायर्स अँड डिव्हायसेस दॅट कनेक्ट द नेटवर्क्स नोट्स इज कॉल्ड द डॅश डॅश नेटवर्क्स. तर कोणतं नेटवर्क टोपोलॉजी नेटवर्क्स. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा प्रश्न आहे डॅश डॅश आर यूज टू स्टोअर डेटा अँड प्रोग्राम्स. हा हमखास येणारा प्रश्न आहे. तर आपण आपले जे काही डेटा आणि प्रोग्राम्स आपण कशामध्ये सेव्ह करतो फाईलमध्ये. ओके. विच ऑफ दीज नॉट अँड इनपुट डिव्हाइस. इनपुट डिव्हाइस आउटपुट डिव्हाइस यावर सुद्धा प्रश्न हमखास येतो. तर यामधलं असं विचारलेलं आहे की यामधलं कोणतं डिव्हाइस आहे ते इनपुट डिव्हाइस नाही आहे. तर माऊस हा जो आहे तो इनपुट आहे कीबोर्डसुद्धा इनपुट आहे जॉयस्टिकसुद्धा इनपुट आहे. पण मॉनिटर काय करतो आपल्याला जे काही पिक्चर्स आहे किंवा जो काही डेटा आहे तो आपल्याला डिस्प्ले करतो. म्हणजे मॉनिटर हे त्याच्यामधलं काय आहे उत्तर आहे. म्हणजे मॉनिटर हा जो आहे तो आउटपुट डिव्हाइस आहे. ओके. त्याच्यानंतरचा पुढचा ऑप्शन आहे टच सरफेस. म्हणजे आपण जे टच करतो ते इज अ पॉइंटिंग डिव्हाइस. तर याचं उत्तर काय आहे ट्रू. ओके. पुढचा प्रश्न आहे अ ट्रॅक ऑन अ डिस्क इज द वन ऑफ द मेनी सर्क्युलर रिंग्स शेप्ड एरिया वेअर डेटा इज रिटन मॅग्नेटिकली. तर याचं उत्तर आहे ट्रू. ओके. तुम्हाला हे जे मी काही प्रश्न सांगितलेले आहेत ते तुम्ही व्यवस्थित वाचून घ्या. आत्ता तुमच्याकडे अजून 2-3 दिवस आहेत तुमच्या हातामध्ये आणि त्याच्यानंतर याचा स्क्रीनशॉट काढून ठेवा. जेव्हा तुम्ही परीक्षेला जाणार असाल तेव्हा तुम्ही ओव्हरऑल त्याच्यावरून नजर जरी फिरवली तरीसुद्धा तुमचं काम होऊन जाईल. आणि हा व्हिडिओ जर तुम्हाला जर माहितीपर जर वाटत जर असेल तर आपल्या चॅनेलला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.